छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातल्या वक्तव्यासंदर्भात अखेर धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा. वक्तव्य वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचा धीरेंद्र शास्त्रींचा दावा. वादानंतर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना उपरती. धीरेंद्र शास्त्रींकडून जय शिवराय जप. नागपूरमध्ये रामकथेच्या मंचावर झळकले शिवरायांचे बॅनर्स. रिक्षा चालकांना मराठी सक्तीच्या वादावर आज महत्त्वाची बैठक. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली बैठक. शशांकराव निरुपम बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष. मराठी सक्तीच्या निर्णयाविरोधात शशांकराव आक्रमक. ऑटो रिक्षा टॅक्सी मेन्स संघटनेचा मराठी सक्ती निर्णयाला विरोध. गोरेगावमध्ये सभा होणार. संजय निरुपम यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसैनिकाचा आज सत्कार. राज ठाकरे अमित ठाकरे शिवतीर्थवर गौरव करणार. बच्चू कडू यांना विधान परिषदेवर राजकीय पुनर्वसनासाठी प्रहार संघटना शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अट. सूत्रांनी दिली झी24 तासला माहिती. राज्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा कहर. विदर्भ ठरतोय उष्णतेचा हॉटस्पॉट. अकोल्यामध्ये सर्वाधिक 46.9 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद. पुढील 2 दिवस पारा चढाच राहणार. मुंबई पुणे मिसिंग लिंकची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पाहणी. मिसिंग लिंकमुळे टोल वाढणार नाही शिंदेंची घोषणा. तर मिसिंग लिंकवर फक्त कार आणि बसलाच एंट्री. राज्यामधील 35 लाख शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ होण्याची शक्यता. परदेशी समितीच्या अहवालाची माहिती. झी24 तासच्या हाती. जून आधीच कर्जमाफी होण्याचा अंदाज. मुंदू अशोक खरातला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर केलं जाणार. 6व्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. नवी मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये वाद सुरूच. झोपडपट्टीमधील क्लस्टरवरून महायुतीमध्ये जुंपली. सेना नगरसेवकांकडून भाजप नगरसेवकांची पोलखोल. लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी उरले शेवटचे 4 दिवस. 30 एप्रिलपर्यंत केवायसी न केल्यास लाभ बंद होणार.